हे गाइस वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग। आज आपण गोरखगडला चाललोय। गोरखगड अचानक ठरलाय हा प्लॅन, गोरखगडला चाललोय। गोरखगडबद्दल जास्त काय माहिती नाही आहे, जशी जशी रस्त्यात माहिती भेटेल तशी तशी तुम्हाला माहिती देऊ। आत्ता वाजलेत सकाळचे 3, तर 3 वाजलेत। दोघंजण एक जण फाट्या थांबला, एक जण लवळ्यात थांबला, एक जण भांजरमध्ये थांबला। आता अमोल माझ्यासोबत येते, आता इथनं निघतोय आम्ही गाडी घेऊन। तर चला पुढे गेल्यावर तुम्हाला भेटू आपण। तसंच काही गडाबद्दल काही जशी जशी माहिती भेटेल तशी तशी सांगतो। आमचे सगळे कार्यकर्ते आलेत, पोलीस गाडी चालवतोय ओमकार, हा महेश, तर अशा तऱ्हेने सगळे आले। आता चाललोय एक पुणे काय मुंबई एक्सप्रेस वेला लागलोय आता। ते गेल्यावर तुम्हाला माहिती वगैरे सांगतो। गोरखगडची माहिती तशी काही नाहीये कोणाला, आम्हाला काय माहितीच नाही। हा, त्यामुळे अशी माहिती आहे तशी सांगा। आता इथं थांबलोय गाडीची हवा चेक करायला, हवा चेक केली आता। हायवेच्या शेजारी रस्ता चुकलोय, रस्त्याने पुढे आलोय। आता ही सगळी आमलेट वगैरे काही चहा वगैरे प्यायला थांबलेत सगळे। आम्ही आता किती वाजले जातो काय टाइम सांग मला? 7:30ला इथं पोहोचलो। सकाळी 3ला निघलोय घरातून, 7:30 वाजले आम्हाला यायला। कारण की मी नाही रस्ता चुकवला, ओमके रस्ता चुकला, चुकून चुकला रोड। ते गेलो आम्ही डायरेक्ट मुंबईला। मुंबई घुमके आम्ही आता इथं आलोय परत। रोड मस्त होता, एकदम मस्त, पण एकदम हेडटेक। आता नाश्ता करायला थांबलोय, आता आम्ही नाश्ता करायचा आणि निघायचं। गोरखगडच्या प्रवेशद्वारावरशी पोहोचलोय आता। अशा तऱ्हेने गोरखगडच्या ट्रेकला सुरुवात झाली। गोरखगडचा प्रवेशद्वार आहे ह्या पायऱ्या। ऐतिहासिक गड कुणी बांधलाय, कुणी बांधला? मी आता याला व्हॉइस डबिंग करणार आहे। यातून जायचं का आताच जायचं? कुठून आहे? कुठून रस्ता? मंदिराचा रोड आहे तो। हा इथून आहे की ऍक्च्युअली मला रोड नाही माहिती, उगाच बोंबल ते माय ना म्हणे। शॉर्टकट चला। भैया पाण्याचाच रोड आहे। इथं फाटली यांची काय नमस्ते ब्लॉग बघणाऱ्यांनो। आता परत खाली उतरून परत चढायचं, असं वरती जायचे। अजून खूप आहे, 50% पण नाही झाला अजून। डॅंगण्याचा अर्थ कळलं माहित असेल तर मला सांगा कमेंट मध्ये। कुठे आहे तू? डॅंगण्यात काय चूक नाही भाऊ, गाडाची चूक केली मोठा गड। मस्त वारं सुटले, व्ह्यू चेक करा तुम्ही। इकडे 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 या। वाव, व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू चेक करा। वो वर ते ना सह्याद्री माउंटेन रेंज। आता निघतो इथून।
येताना परत येताना इथे यायचं इथं परत येताना चांगले सिनेमॅटिक घेऊ शॉर्ट्स. ह्याच्या आतच पाय थरथर कापायला लागले. नाही आपले पायाला लागले तुम्हाला दाखवतो पायाला लागले. अरे बाई हा दगडी पाला लावू ना एका ह्याच्यात लगेच नीट होतं. असले अपशब्द वापरतात नाही. लवकर होतं म्हणजे अशी गलिच्छ मुलं अपशब्द वापरतात नाही आपल्याला पटत नाही. तू असा झालाय का? आपण अपशब्द अजिबात वापरत नाही. बोलता येईना तो शब्द. अरे वा 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 अरे वा वा. आता प्रॉपर आम्ही गाड्याच्या पायथ्याशी आला असं म्हणू शकता तुम्ही. कारण की तुकट आहे तर तुम्हाला असं इथून तुम्हाला दिसणार नाही. बट पाय घासायला की डायरेक्ट खाली दरी आहे. त्यामुळं व्यवस्थित बघून याला असला तर. आणि जे नाजूक असतात ना की बूटच चांगला घाला हे पॅन्टच घाला शिंदे शर्टच घाला असं याव त्या फलान ढेमकाना तिथं असल्यानंतर तर अजिबात नाही ऐकायचं. यायचे तर यायचे कसंही यायचे. पूर्ण जंगल आहे आता बघू शकता. मस्त वाटतं इथं आल्या. आता जेवढं चढले तेवढंच उतरायचं आहे आम्हाला. खूप कंटाळा आलाय आता. आय थिंक जो आता आम्हाला 70% झालाय ट्रेक पूर्ण. बट 30% आहे तो तेवढाच थकवणार आहे जेवढं 70% थकवलंय आम्हाला. तरी आम्हाला आलोय पायथ्याशी आता. इथूनच जायचंय. इथून रोड आहे या झाडापासून रोड आहे वरती जायला. पोहोचलोय आम्ही आता. इथून असं आम्हाला ते जायचंय तिथपर्यंत आम्हाला चढायचंय. आणि ऑपोजिटला बरोबर हा व्ह्यू आहे. ट्रेकला आता सुरुवात म्हणजे ट्रेक म्हणजे गाड्याच्या आता पायऱ्यांपासून जायला सुरुवात झाली आहे. असं म्हटलं जातं की हरिहर पेक्षा डिफिकल्ट आहे. हा आमच्या गाईड असिस्टंटनी सांगितलंय. बघू आता आपल्याला. बट हरिहर आपण केलेलं नाही आजपर्यंत कधी त्यामुळे हरिहरचा एक्सपिरियन्स माहीत नाही आहे आपल्याला. बट हा पण तसंच वाटतंय की पायऱ्या वगैरे एकदम नाही का सटीक आहेत एकदम. पावसाळ्यात खूप डिफिकल्ट होईल. मान्सून मध्ये डिफिकल्ट होऊन जाईल खूप. इथून चढायला खूप डिफिकल्ट आहे. रिस्क नको घ्यायला है ना. त्यामुळे आपण इथून झोप्या वाटेने जाऊ. पण इथून पण पाण्याची टाकी इकडे. इथून रोड आहे. ते काय पलीकडे चल ना. नाही तुला ना मान्सून मध्ये येण्यात. कारण की हे बघू शकता एकदम स्टीप एकदम सरळ आहे चढायला. दरवाजापर्यंत पोहोचलोय आपण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. हिंदू धर्म की जय. काही असा व्ह्यू दिसेल तुम्हाला. हे प्रवेशद्वार पण त्या काळींचं नाही आहे. हे मॉडिफाय केलेलं किंवा आत्ताच्या काळातलं दिसतंय. इथं हा इथून खाली दरवाजा आहे. इथून खाली आता इथं आल्यावर म्हणजे इथून आपल्याला डायरेक्टली वरती चढायचं. इथून काही पायऱ्या वगैरे काही नाही आहेत. इथून असं वरती जायचंय. हा मच्छिंद्रगड वरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता आपण ढगांच्या वरती आहे सध्याला. केली इथून असं जायचंय वरती चढायला. एकदम आता हळूहळू डिफिकल्ट व्हायला लागले चढायला. हळूहळू डिफिकल्ट व्हायला लागले ना. इथून पाणी वसरायला आहे. पाणी इथनं जाण्यासाठी केलेलं आहे. हे पाण्याचं आहे. पाणीचं हे तुम्हाला दिसतंय ते पाणी जाण्यासाठीच हे केलंय. ते तुम्हाला दिसतंय का खालीपर्यंत. हे पाय ठेवण्यासाठी केले.
आणि हे तर तुम्हाला दिसतंय का हे कोरलेलं आहे, ही काय म्हणजे आपल्याला वाचायला येत नाही की आता काय ॲक्च्युली, पण हे दगडांमध्ये कोरलेलं आहे, त्या काळी कोरलेलं आहे हे दगडांमध्ये. मी आता मोबाईल ठेवून देतो ब्लॉक करायचं, कारण की हे डिफिकल्ट आहे चढायला. वरती जाऊन भेटतो तुम्हाला आता, खूप डिफिकल्ट आहे, डायरेक्ट स्टीप आहे, एकदम सरळ आहे. ठीक आहे, तर गर्दी व्हायला लागली आहे वरती जायला, आपण चढून घेऊ वरती पटकन. ठीक आहे, ओके, मी तुम्हाला वरती भेटतो डायरेक्ट. तसंच पाणी प्यायचं जे असेल ते. हो शेट, आता इथून जो वरचा पॅच असेल तो खूप अवघड असणार आहे. सांगा दादा, सांगा. ह्या रशीची आम्ही फाटली, आमची 4 बांधून टाकले तरी फाटले आमची गाडी. हा का? खासियत काय ते सांगा ना. कॅमेरा चालू केला गार गाडी आमची घेतली घाटात. मी घाटात गाडी अडकली होती ती तुम्ही हिनी काढली. कोणत्या गाडीला बांधून? क्रेटाला. आणि अडकली कोणती होती? इर्टिगा. अच्छा, 2 गाड्या घेऊन आलाय. काय ह्या दोरीला काय नाव वगैरे आहे का? कुठले मिक्स असते ना काय? ती रॅपलिंगची वायर दुसरी. अच्छा, ती वेगळी. आपण साधे आणलेले आपल्या सेफ्टीसाठी नाही का. ओके. तर वगैरे काय असेल ना तुमच्याकडे? आता इथून वरती सगळ्यात अवघड पॅच चालू होतो असं म्हणतात. बघू आता. मला ऍक्च्युली माहिती नाहीये की कसा आहे गाडाचा अवघड पॅच, मी काही बघितलेलं नाही वगैरे कुठे. आता सगळेजण मला एवढं सांगत होते की सो गाईज, ऑल द बेस्ट फॉर अस. हो, तीच होते रे. अशा पायऱ्या आहेत इथं पूर्ण. हे इकडूनच आहे. काय म्हणतात त्याला? गोवा. गुहा आहे, बट ह्याला काय म्हणतात? कपार. तबेला काही म्हणत काही. तिकडे खाली जा, खालून मी वर येणार, पण व्हिडिओ आला पाहिजे. खाली जाऊ. इथले गोवातलं तुम्हाला येताना दाखवतो. आता पुढे चाललोय आम्ही. पहिल्यांदा पाणी बघतो कुठं भेटते. हो, तिथं आहे बघ, ते चांगलं वाटते. फ्रेश वॉटर, फ्रेश. हो, इथं पण आहे फ्रेश वॉटर. हो, इथं पण आहे, हे पण चांगलं आहे. मासे आहे त्याच्यात. ओके, पण चांगलं आहे का? नाहीये, मासे आहेत त्याच्यात. मासे आहेत का? कोणतेच राहू. मासे आहेत त्याच्यात. अरे ते मासे नसतात रे. चल. ओ माय गॉड, बेडूक आहे त्याच्यात. चांगलं नाहीये पाणी. नाहीये, ते मागचं होतं खालचं. आता आपल्याला ह्या सीडीने वरती चढायचंय. आता वरतून ते खाली उतरतात, त्यामुळे त्यांचा वेट करतोय आपण. त्यांचं जेव्हा उतरून होईल तेव्हा आपण चढणार आहे वरती. कदमांचे असेच आहेत लोक. बॅग वॅग घेऊन गेले की बॅग खालीच ठेवा रे तुम्ही. उगाच त्रास होतोय ना परत खाली आणताना. काय वाटत नाही, तर त्यांनी बॅगेचा 100% प्रॉब्लेम. हा, खाली थांबला तुमचा मित्र. आता वरती चढायला सुरुवात केली आहे. जायचं का आपण कुठे? धरायला केलेत, ह्याला धरून आपल्याला चढायला लागतं वरती. पूर्ण सरळ आहे ते, ह्याला धरून चढायला लागतं ह्यामधल्या केव मधून. ओके, तर आता इथून वर जायचं आपल्याला. इथं वरती महादेवाची पंडे आहे, महादेवाची. आणि आता आपल्याला वरती सिगरेट पिताना पोरं सापडली, तर त्यांच्याकडनं आपण ही सिगरेट जप्त केली आहेत. हा, तर त्यांच्याकडे आपल्याला हे सिगरेटचे पॅकेट सापडले. वरती येताना त्यांच्याकडनं जेवढे त्यांनी सिगरेटचे जे लास्टचे पॉईंट राहिलेले असते ते टाकले, ते त्यांना आपण गोळा करायला लावलेत. आणि हे ते त्यांच्याकडनं जप्त केलेत. तर तुम्हालाही कुणाला असे जर नशा करताना किंवा हे करताना दिसले लोक, तर त्यांना अडवावं तुम्ही. आपण काय झालं असला तर हे कागद वगैरे, प्लास्टिकचे रॅप वगैरे जे आणचाल ते तुम्ही वापस घेऊन जावा. खायला कोणी अडवलं नाहीये, पण इथं घाण करायला कोणी परवानगी तर नाहीये अशी घाण करायला, पण करूही नका. आपणच सांभाळू शकतो, तर सांभाळावे माणसांनी.
आता आमचं वरती येऊन झालंय. आता परत आम्ही गड उतरायला चालू केलाय. आता किती वाजले ओमक्या? .12 वाजले. .12. आता मी तुम्हाला आहे ना खालीचे 1-2-3 सीन दाखवून की कसं उतरताना किती काय प्रॉब्लेम होतात किंवा काय कसं व्ह्यू असतो खाली उतरताना. दसऱ्याला कुणाला आपटा पाहिजे असलं तर येऊन घेऊन जावं इथून. आणि आता खाली आता उतरतोय. तर उतरताना आज मी तर आता तुम्हाला 1-2 शॉट दाखवतो. 12 वाजले डॉट. आता किती वाजतील आम्हाला खाली उतरायला ते डायरेक्ट आता मी खाली जाऊन भेटेल. मध्ये 1-2 शॉट दाखवून तुम्हाला बस. कारण की आता खूप दमलोय. पायाशी कापायला लागले थरथर. म्हणजे अवघडच आहे खाली उतरायला पण. ओके चला बाय. एकच एवढंच 1-2 शॉटच घेणार. मोबाईल जाऊ दे, हा नको जायला. शेवटचा एकदम अवघड पॅच आहे हा. झालं आपल्याला असा काही पॅच आहे हा शेवटचा. उतरताना खूप अवघड आहे. चढताना काही नाही वाटलं पण उतरताना खूप अवघड आहे. झालं आता इथून खाली उतरायचं पूर्ण. आता खालीच भेटतो तुम्हाला डायरेक्टली. हा बोल. येताना तुम्हाला ही म्हणजे ही गुफा दाखवायची राहिली होती. गुफेत असं काही नाहीये स्पेशल. हे पाणी जाण्यासाठी केलेलं आहे. ते पाण्यासाठी हे पाणी जाण्यासाठीच केलेलं आहे. इथून पाणी बाहेर निघण्यासाठी. ट्रेकची समाप्ती करतोय इथं आपण. नाही झाला माझा ट्रेक. बस झाला. आता तुम्हाला तशी तर आम्ही सगळं ट्रेक दाखवलाय. वरती कसं आलो काय आलो. त्याच रोडनी परत खाली जायचं आहे आम्हाला. खाली गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट गाडी बशी भेटतो. अशा तऱ्हेने झाला आमचे ट्रेकची समाप्ती. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट ट्रिप. नंतरच्या ब्लॉग मध्ये असंच. नंतरच्या ट्रिप मध्ये लवकरच भेटू. तोच जल्लोष तोच उत्साह. कमेंट नाही करणार. घंटीला वाजवा नाही हलवा. सॉरी बरोबर ना. ठीक आहे बाय. तर थोडीशी माहिती द्यायची होती गोरखगड बद्दल. मच्छिंद्रगड व गोरखगड आहेत. हे जे 2 नावं आहेत ही गुरु शिष्यांच्या नावं आहेत. ते गडांना दिले आहेत. आता ही माहिती ती इथं जे बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलेली आहे. त्याच्यावरनं मी वाचून सांगतो. हा जो बोर्ड आहे ह्याच्यावर जी माहिती दिली आहे तुम्ही पॉज करून बघू शकता. तर त्याच्यावर जी दिली आहे तीच मी तुम्हाला आत्ता सांगितली. तर प्रॉपर आहे. सातवाहन काळातील एक अवघड शिल्प म्हणजे त्या काळातील हा गड आहे गोरखगड. सातवाहन. तर तुम्ही जसं वर चढताल तसंच तुम्हाला गोरखगडच्या ऑपोजिटला बरोबर मच्छिंद्रगड दिसेल. मच्छिंद्रगड गडावरती जाण्यासाठी तसं तर काही रूट नाही आहे. आणि आय थिंक सो रेपलिंगच करावे लागेल जर गडाच्या वरती जर टॉपला जायचं असेल तर. बट पायवाट तर नाही आहे मच्छिंद्रगडावर. कारण की आम्हाला तर कुठून दिसली नाही. आम्ही तर गोरखगडवरूनच बघितलं त्याला मच्छिंद्रगडाला. तर तुम्ही ते पॉज करून बघू शकता. त्याची माहिती सगळी त्या बोर्डवरती दिली आहे.